नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित धडा 3 पूर्णांक संख्या पाहणार आहोत. तर मुलांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा खूपच सोपा धडा आहे आणि मी त्याहूनही सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 4ही पूर्ण सोडवणार आहोत. तर मुलांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर मुलांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पूर्णांक संख्या म्हणजे काय? धनसंख्या, शून्य व ऋण संख्या यांचा जो समूह तयार होतो त्याला आपण पूर्णांक संख्या समूह म्हणतात. तर मुलांनो, ऋण संख्या म्हणजे काय? तर वजाचं चिन्ह असणाऱ्या ऋण संख्या आणि धनसंख्या म्हणजे बेरजेचं चिन्ह किंवा ज्या संख्येला चिन्ह नाही अशा धनसंख्या असतात. तर मुलांनो, हे तर झालं धन आणि ऋण संख्येचं. तर मुलांनो, हे अजूनही सोप्या पद्धतीत तुम्हाला सराव संच 4 सोडवताना कळणार आहे. तर चला सराव संच 4ला सुरुवात करूया. सराव संच 4 प्रश्न पहिला, खालील संख्यांचे ऋण संख्या व धनसंख्या असे वर्गीकरण करा. पहा मुलांनो, इथं काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचे आपल्याला वर्गीकरण करायला सांगितलं आहे धनसंख्या आणि ऋण संख्यामध्ये. तर पहा मुलांनो, इथं तुम्हाला ज्या संख्यांपुढे वजाचं चिन्ह दिलेलं आहे त्या संख्या ऋण संख्येत लिहायच्या आहेत आणि ज्या संख्येपुढे बेरजेचं चिन्ह किंवा चिन्ह दिलेलंच नाही त्या संख्या म्हणजे तुमच्या धनसंख्या आहेत. तर मुलांनो, चला आपण याचे वर्गीकरण करून पाहूयात. तर वजा चिन्ह आहे म्हणजे -5 ही ऋण संख्या आहे. बेरजेचं चिन्ह आहे म्हणजे +4 ही संख्या धनसंख्या आहे. तर पहा मुलांनो, आता या चिन्हाला म्हणजे वजाच्या चिन्हाला आपण ऋण चिन्ह म्हणूयात आणि बेरजेच्या चिन्हाला धन चिन्ह असं म्हणायला शिकूयात. तर ऋण 2 ही संख्या ऋण संख्येमध्ये येईल. इथं चिन्ह नाही म्हणजे ही धनसंख्या असते. म्हणजे इथं बेरजेचं चिन्ह असतं ते आपण लिहिलं न लिहिलं चालतं. तर ही संख्या धनसंख्या आहे. तर -7, -26, -49, -37, -19, -25, -8, -5, -4, -12 आणि हे -27. पहा मुलांनो, किती सोप्या पद्धतीत आपलं संख्यांचे वर्गीकरण झालेलं आहे. आता तुम्हाला धन काय आणि ऋण काय हे तर चांगलं समजलं असेल. तर हेच आपण हे चिन्ह आपण थोडं वेगळ्या पद्धतीत पाहूया. ते आपल्याला दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 2 मध्ये. इथे आपल्याला सांगितलेलं आहे, खाली काही शहरांचे तापमान दिले आहे. चिन्हांचा वापर करून त्यांचे लेखन करा. तर पहा मुलांनो, आपल्याला जर खाली म्हणलं की ऋण चिन्ह येतं आणि वर म्हणलं की धनच चिन्ह येतं आणि खोल म्हणलं की ऋण चिन्ह आणि उंचावर म्हणलं की धन चिन्ह येतं. तर पहा मुलांनो, तेच दिलं आहे इथं. 0° खाली 7° दिलं आहे. तर इथं खाली म्हणलं आहे म्हणजे उत्तरात आपलं ऋण 7° हे आपलं उत्तर आहे. 0° खाली 12°. तर पहा मुलांनो, इथं सुद्धा आपल्याला खाली हा शब्द वापरलेला आहे म्हणजे इथं आपलं चिन्ह येतं -12°. तर पहा मुलांनो, इथं 0° वर 22°. तर इथं वर म्हणलं आहे तर प्लस म्हणजेच धन 22°. आपलं उत्तर येते. आणि 0° वर 31°. तर इथंही सुद्धा वर म्हणलेलं आहे तर धन 31°. हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 सुद्धा प्रश्न क्रमांक 2 सारखाच आहे थोडा. तर पहा मुलांनो, प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो, खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून लिहा. तर प्रश्न पहिल्यांदा दिला आहे, एक पाणबुडी समुद्रसपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे. तर पहा मुलांनो, मी तुम्हाला आता सांगितलं आहे, खोल म्हणलं की काय येतं आपलं तर ऋण येतं. खोल, कमी असं हे जे शब्द असतात त्यावर लक्षात ठेवायचं आहे. तर खोल किंवा कमी असे शब्द आले तर 500 तर ऋण संख्या येते, ऋण चिन्ह येते. तर 512ला ऋण येतं तर ऋण 512 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2,
हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्रसपाटीपासून 8,848 मीटर आहे. तर पहा मुलांनो, इथं उंच म्हणलं आहे, तर उंची दिली आहे, तर इथं आपलं धन चिन्ह येतं. तर 8,848 उंची आहे, तर आपलं उत्तर येतं धन 8,848. प्रश्न क्रमांक 3, जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. पतंग कुठे उडतो मुलांनो? तर उंच उडतो, म्हणजे वर उडतो. तर जमिनीपासून वर म्हणलं आहे, तर इथं आपलं धनचिन्ह येतं. जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग, वर म्हणलं आहे इथं, तर 120. प्रश्न क्रमांक 4, भुयार जमिनीखाली 2 मीटर खोल आहे. तर पहा मुलांनो, इथं खाली दिलेलं आहे, तर इथं ऋण 2 असं आपलं उत्तर येते. तर पहा मुलांनो, प्रश्न क्रमांक 3 ही झाला. यासोबतच आपला इथं सराव संच 4 हा संपतो. तर मुलांनो, तुम्हाला काही डाऊट असेल, काही गणिते कळली नसतील, तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा. मी ते तुम्हाला नक्की क्लिअर करीन, तुमचे डाऊट सोडवीन. तुमच्या काही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या मी नक्कीच दूर करायचा प्रयत्न करीन. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुमच्या वर्गातील गणित विषयाची सर्व सराव संच आपण या चॅनलवर उपलब्ध करून दिली आहे, ते नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तुम्हाला सर्व तुमच्या वर्गातील गणिताची सराव संच मिळत राहतील. धन्यवाद.